सो हे गाईज वेलकम टू माय चॅनल. तर मी आता तुमच्यासाठी ना थोडे थोडे स्टोरी टाईम्स करणार आहे आता. तर आता तर हा स्टोरी टाईम आहे बेसिकली माझ्या फ्रेंड्सबद्दल, माझ्या कॉलेज लाईफबद्दल, माझ्या स्कूल लाईफबद्दल. म्हणजे बेसिकली माझे फ्रेंड्स माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहेत किंवा माझ्या लाईफमध्ये काय रोल प्ले करतात, ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बेसिकली हा व्हिडिओ मी माझ्या फ्रेंड्ससाठीच बनवते. तर ज्यांना वाटलं की मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमची नावं नाही घेतलेत, इथे ऐका मला तुमच्याबद्दल बेसिकली खरंच काय वाटतं किंवा तुम्ही माझ्या लाईफमध्ये एका पॉइंटला किंवा आतासुद्धा काय रोल प्ले करता. तर मी सर्वात जास्त आयुष्यात कुठल्या गोष्टीसाठी ग्रेटफुल असीन किंवा मी लकी असेन कुठल्या गोष्टीत, तर ती आहे फ्रेंडशिप. मला देवाने जेन्युइनली खूप चांगल्या फ्रेंडशिप्स दिल्यात आणि मला खूप चांगलं वाटतं ह्या गोष्टीसाठी. तर मी तुम्हाला चाइल्डहूडपासून ते आत्तापर्यंतच्या सगळ्या फ्रेंडशिप्स आणि कसं त्यांचं माझ्या लाईफमध्ये कॉन्ट्रिब्युशन होतं प्रत्येक वेळेला लोकांचं, त्या फ्रेंड्सचं, ते मी तुम्हाला सांगते. सो लहानपणी चाइल्डहूडमध्ये माझे 3 फ्रेंड्स आहेत, जे मला तुम्हाला चाइल्डहूडपासून आतापर्यंत माझ्यासोबत आहेत कॉन्स्टंटली आणि रोज असतात. त्या लोकांबद्दल सांगते. सो चाइल्डहूड फ्रेंडशिप्स खूप ब्युटिफुल असतात. माझ्या कॉलनीत खूप लोकं होते, ज्यांच्याशी मी खेळायचे. अ, पण असं इतकी जास्त फ्रेंडशिप नाही झाली. तर म्हणजे एज गॅपमुळे असेल किंवा व्हॉटएव्हर असेल. पण मग तिथे नाही एवढं हे होऊ शकत. माझी स्कूलच्या फ्रेंडशिपचं मी पहिले तुम्हाला सांगते. तर अ, अक्षता. तुम्ही बघत असाल, ती माझी खूप चांगली फ्रेंड आहे. तर लाइक नर्सरीपासून आम्ही सोबत आहोतच. 22 इयर्सची ऑलमोस्ट आमची फ्रेंडशिप असेल. आम्ही एकमेकींच्या बर्थडेजला जातो, एकमेकींकडे गणपती बघायला जातो किंवा कुठल्या छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये सुख-दुःखाची गोष्ट आहे. आम्ही एकमेकांसोबत शेअर करतो, एकमेकींसोबत असतो. आम्ही खूप फिरतो, खातो, सिक्रेट्स शेअर करतो, गॉसिप्स करतो. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत, ज्या आम्ही करतो एकत्र. तर बेसिकली ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे, हे मी तुम्हाला मेन्शन करते. खूप लहानपणापासून आणि आमचा बॉन्ड खूप जास्त स्ट्राँग आणि चांगला आहे. म्हणजे अ, अदिती टू माय नैना टाइप बॉन्ड आहे. तर सेकंड मी तुम्हाला सांगते साक्षी. साक्षीसुद्धा माझ्या ज्युनियर के-जीपासून सोबत आहे. ती माझी एवढी चांगली फ्रेंड आहे, की म्हणजे आम्ही एकमेकींशी लिटरली काहीही डिस्कस करू शकतो आणि वी डोंट जज ईच अदर. आमचा बॉन्ड खूप चांगला आहे. म्हणजे तीही मला कम्फर्टेबली येऊन काहीही सांगू शकते आणि मी पण तिच्याकडे जाऊन तेवढेच कम्फर्टेबली कुठलीही गोष्ट सांगू शकते. आणि आम्हाला एकमेकींच्या लिटरली खूप साऱ्या गोष्टी माहिती असतात. आम्ही एकमेकींसोबत तेवढ्या गोष्टी शेअर करत असतो. तर ते एक झालं. त्याच्यानंतर अ, मी तुम्हाला माझ्या एका चाइल्डहूड फ्रेंडबद्दल सांगते, मित्राबद्दल सांगते. तर इथे तो आधी माझ्याच कॉलनीमध्ये राहायचा. त्याच्यानंतर मग तो शिफ्ट झाला. आताच 1.5 वर्षाआधी आम्ही एकमेकांशी खूप चांगलं रिकनेक्ट केलं. आमच्यात मस्ती, मजाक आणि हे सगळं आतासाठी नॉर्मल झालं म्हणजे खूप सारं आमचं फ्रेंडशिप एवढी चांगली ग्रो झाली आहे. आम्ही एकमेकांशी आमचा बॉन्ड आहे तो खूप चांगला आहे. तर मित्राचं बेसिकली नाव प्रीत आहे. तर आम्ही म्हणजे लिटरली मी त्याला बोलली, की "तू इथे-इथे गेलास तर माझ्यासाठी हे घेऊन ये." तो पोरगा घेऊन येतो असं नाही आहे आणि ही इज लिटरली माय बेस्टेस्ट फ्रेंड. म्हणजे रील्स शेअर करतो आम्ही. त्याच्यानंतर वी लाइक आम्ही एकमेकांशी एकमेकांचे सगळे सिक्रेट शेअर करतो आणि इज लाइक माय एक सेफेस्ट फ्रेंडशिप बॉन्ड असतो ना, तसं आहे माझं त्याच्यासोबत, की मी कितीही बोलले काहीही तरी तो मला जज नाही करत. तो मला जेन्युइन सजेशन्स देतो प्रत्येक गोष्टीसाठी, सोल्युशन्स सांगतो. त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टी जाऊन मी त्याच्याशी डिस्कस करू शकते. म्हणजे तिथं जजमेंट ही गोष्ट नाहीच आमच्या दोघांमध्ये आणि तोही मला त्या गोष्टी सांगतो. आम्ही एकमेकांशी एकमेकांचे सिक्रेट शेअर करतो. त्यानंतर खूप अशा म्हणजे खूप गोष्टी आहेत ज्या म्हणजे आमचा बॉन्ड खरंच खूप स्ट्राँग आहे. मी वर्ड्समध्ये नाही एक्सप्लेन करू शकत, की आमची फ्रेंडशिप किती प्युअर आणि चांगली आहे. म्हणजे लिटरली आम्ही दिवसाला एकमेकांना 10-15 रील्स नाही, त्यापेक्षा एक्स्ट्राच रील्स पाठवतो आणि खरंच आय एम रिअली लकी टू हॅव अ फ्रेंड लाइक हिम.
आणि मला त्याच्यासोबत परत रिकनेक्ट करता आलं. हीच गोष्ट मला खूप म्हणजे चांगली वाटते. त्यानंतर मी पुढची फ्रेंडशिप्स तुम्हाला सांगेन. आमचा 5 लोकांचा ग्रुप आहे. बेसिकली 5 लोकांच्या ग्रुपमध्ये पवन, आविष्कार, साक्षी, अक्षता आणि मी. सो कसं झालेलं की माझा बर्थडे आहे. आविष्कारचा कॅफे आहे. खूप चांगला कॅफे आहे अलिबागमध्ये. तुम्ही नक्की जाऊन व्हिजिट करा. कॅफे फॉर मॅगिओ. तर आम्ही बेसिकली माझा बर्थडे सेलिब्रेट करायला त्याच्या कॅफेमध्ये गेलो. मी अक्षताला घेऊन गेले आणि पवन माझा खूप आधीपासूनचा मित्र आहे. आता बेसिकली मी आविष्कार आणि पवन दोघांना पण राखी बांधते. तर आविष्कारच्या कॅफेमध्ये आम्ही गेलेलो. तर मी पवन माझा फ्रेंड आहे. तो बेसिकली त्याला बोलवला आणि मी साक्षीला सुद्धा बोलवलं, कारण साक्षी पण माझी फ्रेंड. तो तिथून आमचा जो आम्ही एकत्र खाल्लं, सेलिब्रेट केला बर्थडे. थोडं फिरलो बीचेसवर वगैरे, हिराकुटला वगैरे. सो त्याच्यानंतर आमचा खूप चांगला बॉन्ड झाला. आमचा 5 लोकांचा असं ग्रुप क्रिएट झाला. त्याच्यानंतर मग आम्ही फिरतो. आम्ही का मोमोज खायला जातो किंवा काही काही खायला जातो आणि आम्ही फिरतो, बीचेसवर फिरतो, अलिबागेत फिरतो. सो 31st पण आम्ही रिसेंटली माझ्या घरी सेलिब्रेट केला. खूप छान झाला तो. म्हणजे मॉम डॅड पण होते आणि खूप चांगली पार्टी केली आम्ही. लाईक चिकन, पिझ्झा आविष्कारने पिझ्झा बनवून आणला होता आणि मग आम्ही बीचवरती पण थोडंसं 31st बघून आलो. सो तो पण खूप चांगलं सेलिब्रेशन झालं आमचं. मला बेसिकली प्रत्येकाचं मेन्शन करायला आवडेल की पवन माझा 11th-12thमध्येच फ्रेंड झाला होता आणि तो माझा खूप चांगला फ्रेंड होता आणि आविष्कार पण माझा 11th-12thमध्येच खूप चांगला फ्रेंड होता. तर त्याच्यानंतर मग ह्या दोघांच्या बरोबर ॲक्च्युली एक असं खूप सेफ फील होतं आणि म्हणजे सख्खा भाऊ जितका चांगला ट्रीट करणार नाही एखाद्याला, म्हणजे माझा करतो. बट ते लोकं पण त्याच्यापेक्षा कमी नाही आहेत, की ते लोकं पण खूप चांगले ट्रीट करतात. म्हणजे लाईक रिस्पेक्ट वगैरे एखाद्या मुलीसाठी काय असतो, ते ते दोघं खूप चांगलं करतात आणि आय लाईक मला त्या दोघांच्या सोबत खरंच सेफ फील होतं. म्हणजे मानलेला भाऊ, मानलेली बहिणी कॉन्सेप्ट आहे ना, ती बेसिकली मी नाही म्हणजे मानला भाऊ पण मी असं मानलेला आहे, असं मी बेसिकली त्याला हे नाही करत, कन्सिडरच करत नाही. म्हणजे आहे भाऊ तर हां, म्हणजे जीव लावायचा तर चांगल्या प्रकारे सख्ख्या भावासारखाच लावायचा. माझा सख्खा भाऊ पण बेसिकली माझा खूप चांगला फ्रेंड आहे. आम्ही पण एकमेकांशी खूप चांगले सिक्रेट शेअर करतो. रादर माझा मामाचा मुलगा पण माझ्या खूप क्लोज आहे. हे दोघं पण माझ्यापेक्षा लहान आहेत. पण आम्हाला कधी तो एज गॅप आमच्या दोघांमध्ये फील नाही झाला आमच्या लोकांमध्ये. आणि त्याच्यानंतर मी माझ्या मम्मीशी पण सगळ्या गोष्टी शेअर करते, मम्मी-पप्पांशी. ते पण माझे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. असं नाही मी बोलत, की म्हणजे काही लोकं असतात ते पॅरेंट्सपासून गोष्टी लपवून ठेवतात, पण मी तसं करत नाही. ते मला प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट करतात आणि मी पण त्यांना म्हणजे सगळ्या गोष्टी सांगते, की माझ्या लाईफमध्ये काय होतंय, की कुठे काय होतंय, छोट्या-मोठ्या गोष्टी, सगळ्या गोष्टी मी माझ्या मम्मीशी आणि पप्पांशी दोघांशी पण शेअर करते. असं नाही की फक्त मम्मी किंवा फक्त पप्पांशी. मी दोघांशी पण शेअर करते. माझ्या आजीला पण तेवढ्याच गोष्टी माहिती असतात माझ्या आणि माझ्या भावाला तर ऑब्व्हियसली माहितीच असतात. त्याच्यानंतर मी सांगेन तुम्हाला, की माझी दुसरी एक फ्रेंड आहे. खूप चांगली फ्रेंड आहे. स्कूलमधलीच फ्रेंड आहे. ब्युटी ॲक्चुअली ती खूप इथे नाही राहत आता. ती शिफ्ट झाली आणि ती तिच्या करिअरमध्ये खूप चांगलं करते. तिला जे हवं होतं ते ती करते. तर आमचा कधी-कधी कॉल होतो. तर मग कॉल होतो तर आमचं तेव्हा पण खूप चांगलं कनेक्शन होतं आणि अजूनपर्यंत म्हणजे काही मी चुकले तर ती मला ओरडत असते किंवा असा आमचा बेसिकली खूप चांगला बॉन्ड आहे. त्याच्यानंतर मी माझी बेसिकली अजून एका माझ्या मैत्रिणीबद्दल तुम्हाला मेन्शन करेन. तर ती आहे मुक्ता. म्हणजे मुक्ताचं योगदान माझ्या घरी खूप आहे आणि माझ्या घरच्यांना पण ती खूप आवडते आणि मला पण ती खूप आवडते आणि मी पण तिच्या घरी जात असते. आधी आम्ही खूप एकमेकींच्या घरी जायचो. म्हणजे 11th-12thमध्ये पण ती माझी फ्रेंड होती. माझी ट्युशनला फ्रेंड होती, स्कूलमध्ये फ्रेंड होती. सो माझी म्हणजे आधी आमचा बॉन्ड एवढा जास्त नव्हता. पण आता जो ब्युटिफुली आमचा बॉन्ड ग्रो झालाय, लाईक लिटरली मला मेन्शन करायला आवडेल. म्हणजे
ती पोरगी एवढी मॅच्युअर आहे, की मला जेव्हा खरंच जेन्युइन सल्ला पाहिजे असेल कुठल्या गोष्टीसाठी, मी तिला फोन करते. मग ती मला समजावून सांगते, की "हां, पूर्वा हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे. तू असं करायला पाहिजे, तू असं नाही करायला पाहिजे." सो बेसिकली अ, ती खूप सॉर्टेड मुलगी आहे. आता ती तिच्या प्रोफेशनल लाईफमध्ये बिझी आहे. मी माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये बिझी आहे. त्याच्यामुळे मग मी थोडं आम्हाला थोडं कमी भेटता बोलता येतं. पण आमचे कॉल्स असतात चालू किंवा मेसेजेस नाही बोलू शकत, कॉल्स म्हणजे असतात. तर मग आम्ही म्हणजे एकमेकींसोबत भरपूर काय-काय शेअर करतो आणि आमचा बॉन्ड खूप चांगला आहे. तर म्हणजे लाइक तिच्यासारखी एक मैत्रीण प्रत्येकाच्या आयुष्यात असावी. त्याच्यानंतर पुढे मी सांगेन की 11th-12th मध्ये माझ्या खूप फ्रेंड्स झाले तसे. मी अजून एक माझा मानलेला भाऊ मेन्शन करीन शुभम पेडवी, ज्याच्याशी मी आता सुद्धा तेवढी स्ट्राँगली कनेक्टेड आहे. तर मग शुभम पेडवी माझा मानलेला भाऊ आहे. तर मी त्याच्याबद्दल तुम्हाला सांगत होते. तर बेसिकली स्कूलमध्ये 9th-10th मध्ये तो होता. तर तो वेगळ्या डिव्हिजनमध्ये होता, मी वेगळ्या डिव्हिजनमध्ये होते. मी तेव्हापासून त्याला राखी बांधते. आणि तो खूप एक चिल पर्सन आहे आणि आता पण आमचा बॉन्ड खूप चांगला आहे. म्हणजे आमची फ्रेंडशिप पण आहे. भाऊ-बहिणीचं पण तेवढंच स्ट्राँग रिलेशन आहे. आमचं मस्ती मजाक खूप चालू असते. एकमेकांना रील्स शेअर करतो, आम्ही मेसेजेस करतो, भेटतो. तर असं आहे. 11th-12th मध्ये पण तो होता सोबत. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पण मी जेव्हा ॲडमिशन घ्यायला गेलेले आणि आय वॉज अनअवेअर ऑफ द फॅक्ट दॅट की त्याला सुद्धा तिथेच ॲडमिशन भेटले. ते पण कॉम्प्युटरमध्ये, तर मला पण कॉम्प्युटरमध्येच भेटले. सो मला एवढं हॅपी झाले मी की ॲडमिशन घ्यायला गेलेले. त्याच्यानंतर बघितलं की अरे, हा पण इथे आहे. मला खूप बरं वाटलं. कारण ॲटलीस्ट अख्खा कॉलेजमध्ये आपण अजून कोणाला ओळखत नाही आहोत. तर ॲटलीस्ट आपला भाऊ आहे इथे आपल्यासोबत. ते एक माझ्यासाठी चांगली सेफ फिलिंग होती की हां, माझा भाऊ आहे माझ्यासोबत. तर म्हणजे त्याच्यानंतर पण आम्ही कॉलेज लाईफ पण खूप चांगली एन्जॉय केली आणि म्हणजे नाही का अभ्यास वगैरे सगळंच असं सगळ्याच गोष्टी आणि कल्चरल फेस्टिव्हल्स वगैरे मज्जा केली आम्ही. तर बेसिकली तो खूप चिल आणि भारी माणूस आहे. आता पण कधी-कधी आम्ही गरब्याला वगैरे जातो. तो म्हणजे लाइक मानलेला भाऊ टाइप्स वाटतच नाही. तो मला लाइक खूप असा क्लोज आहे तो माझ्या आणि लाइक लिटरली रिअल ब्रदर सिस्टरवालाच बॉन्ड आहे आमचा तुम्ही बोलू शकता. त्याच्यानंतर मी दुसरी फ्रेंड मेन्शन करीन म्हणजे 11th-12th मध्ये जिच्याशी माझी जास्त क्लोजनेस झालेली वायवाज एंड ऑल ह्याच्यामुळे पण आणि मग आम्ही एकमेकांशी सिक्रेट शेअर करायला लागलो आणि मग आम्ही एकमेकींशी लाइक बरेच क्लोज झालेलो. तिचं नाव निकिता जाधव आहे. म्हणजे आता सुद्धा आम्ही भेटतो. तर ती लाइक प्रत्येक गोष्टीमध्ये अजून पण सपोर्टिव्ह आहे, की मी एवढं क्रिएटिव्ह कंटेंट वगैरे टाकते किंवा मग अजून पण ती काय विचारत असते मला गोष्टी म्हणजे म्हणजे कधी तिला असं फील झालं, की मी सॅड आहे. ती मेसेज करून मला विचारेल, की "काय झालंय पूर्वा?" किंवा म्हणजे आहे ती खूप चांगली आहे मुलगी ती पण. त्याच्यानंतर दुसरं मी मेन्शन करीन मला ट्युशनमध्ये भेटलेली एक मानसी बोसरेकर. ती पोरगी माझ्या प्रत्येक स्टोरीवरती लाईक करते. म्हणजे माझे फोटो असू दे किंवा माझी रील असू दे. तर अशा सपोर्टिव्ह फ्रेंड्स असतील तर तुम्हाला अजून काय पाहिजे लाईफमध्ये. म्हणजे आम्ही इतके भेटत वगैरे नाही क्लासनंतर, पण आम्ही बोलतो मध्ये-मध्ये. ती मुलगी पण खरंच खूप भारी आहे. म्हणजे असं सगळ्या म्हणजे मुलीच मुलींवर जळतात अशा टाईपचं असतं. पण इथे असं काहीच नाही आहे. खूप चांगली मुलगी आहे ती. म्हणजे गर्ल्स सपोर्टिंग गर्ल्स ते मी तुम्हाला सांगू शकते. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेन माझ्या कॉलेजची स्टोरी. कॉलेजच्या स्टोरीमध्ये माझे खूप सारे फ्रेंड्स होते. खूप सारे फ्रेंड्स. आय कांट इव्हन मेन्शन यू खूप सारे म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम चला मी पहिल्या सेटअपपासून स्टार्ट करते. तर पहिल्या दिवशी आमचं ओरिएंटेशन नंतर आम्ही क्लासमध्ये बसलेलो बेसिकली. तर तिथे सगळे मोस्टली एकमेकांचे फ्रेंड्स झाले होते भरपूर सारे. त्याच्यानंतर मग मला एक मुलगी भेटली तिथे ऋतुजा पाटील. तर त्या दिवसापासून ते लास्टच्या दिवसापर्यंत शी वॉज माय बेस्ट फ्रेंड आणि मी मला लिटरली सांगेन की असं नाही की माझी एक
फर्स्ट इयरमध्ये मी दुसरीकडे राहायची. त्याच्यानंतर कोविड आला. कोविडनंतर मग आम्ही दोघी एकसाथ राहायला लागलो. मग ॲज अ रूममेट्स आम्ही खूप गोष्टी एकसाथ डिस्कस केल्यात. आमचे लेट नाईट चॅट्स असू दे, आमचे लेट नाईट स्टडी सेशन्स असू दे, गॉसिप सेशन्स असू दे, इंटरव्ह्यूचा अभ्यास आम्ही एकत्र केलाय. त्याच्यानंतर आम्ही फिरायचो आणि सॉन्ग्स वगैरे ऐकणं आणि भरपूर साऱ्या गोष्टी आम्ही एकसाथ केल्यात. म्हणजे एक लिटरली वी वेर देअर फॉर ईच अदर इन एव्हरी नाव अँड देन. इन 24 अवर्स जर तुम्ही एखाद्या माणसासोबत राहताय, मला चांगलंच वाटेल. आणि ती पोरगी खूप शांत, साधी आणि म्हणजे अशी खूप चांगली. म्हणजे माझा आणि तिचा स्वभाव असेल तुम्ही लिटरली ऑपोझिट बघा. मी म्हणजे खूप पटबडी आणि खूप जास्त म्हणजे अशी बोलते. बट ती अशी नाही, ती थोडी शांत आहे. पण ती माझ्यासोबत बोलायची. म्हणजे आमचा दोघींचा बॉन्ड खूप असा सॉर्टेड आणि चांगला होता. तर हे झालं तिचं. ती म्हणजे असं नाही की आता जास्त नाही होत बोलणं आमचं. पण बोलणं नाही होत याचा अर्थ आमचा बॉन्ड कमी झालाय किंवा आमची फ्रेंडशिप कमी झाली असं होत नाही. आमचं अजून तेवढंच आहे एकमेकींशी. आम्ही आत्ता पण मी तिला फोन केला तरी आमचं तेच तेव्हाच जिथे आम्ही लेफ्ट केलं होतं तिथूनच आम्ही परत स्टार्ट करू. त्याच्यानंतर मी अजून एक फ्रेंड आहे. त्याच्याबद्दल मी तुम्हाला माझी TCSची ILP आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेन. तर बेसिकली दुसऱ्या मी आता बाकी फ्रेंड्स तुम्हाला सांगते. तर लॉकडाऊनमध्ये माझ्या 2 मुली खूप क्लोज झाल्या. समृद्धी भोसले आणि क्षितिजा भारम. तर त्या दोघी आतासुद्धा आमचा ट्रिओ आहे आणि आम्ही म्हणजे भेटतो, फिरतो. समृद्धीच्या घरी येणं-जाणं असतं, क्षितिजाच्या घरी येणं-जाणं असतं. एखाद्या सॅटर्डे, संडे मला वाटलं कधी, की बाबा मला घरी नाही जायचंय, होमटाऊनला नाही यायचंय, तिथेच कुठेतरी चिल करायचं. मी या दोघींच्या घरी पण जाऊ शकते आणि म्हणजे त्यांचे पॅरेंट्स पण तेवढे चांगले आहेत आणि आमची फ्रेंडशिप पण एकमेकींच्या घरी. त्याही लिटरली माझ्या घरी एकदा आल्या होत्या फिरायला अलिबागला. तर म्हणजे असं त्या आमच्यातली खूप चांगली फ्रेंडशिप आहे. आणि म्हणजे मी तुम्हाला बोलेन क्षितिजा इज लिटरली की म्हणजे मी बोलेन तिच्याबद्दल तेवढं कमीच आहे. ती लिटरली माझी सपोर्ट सिस्टम आहे. म्हणजे जेव्हा माझ्या असे टाईम्स आलेत ना, की जेव्हा मी खूप अशी माझे एवढे बेकार लोज होते ना, याच्यामधून म्हणजे फक्त मी तिच्याशी 3-3 तास. तर मी तुम्हाला हेच सांगत होते, की माझ्या एवढ्या बेकार लोज होत्या आयुष्यात, की 3-3 तास मी फोन करून मी तिच्याकडे वेंट करत बसायची गोष्टी आणि ती पण तिच्या गोष्टी मला सांगायची. आम्ही एकमेकांशी अजूनपर्यंत सगळे सिक्रेट शेअर करतो. काही मायनर इन्कन्व्हिनियन्स आला आयुष्यात, "हॅलो क्षितिजा, असं-असं झालंय, हे झालंय, तर मी काय करू? मला खरंच काही समजत नाहीये, तू मला सांग." मी लिटरली रडायच्या फेजमध्ये असताना पण तिला फोन करते आणि वी क्राय क्राय टू ईच अदर. लाईक मी तिच्यासमोर, ती माझ्यासमोर आणि आम्ही लिटरली एकमेकींसाठी नेहमी अवेलेबल असतो. आणि ती आमच्या मैत्रीण लिटरली नजर लावू नका. पण मला आता पण बोलताना खूप इमोशनल फील होतंय, की आय डोंट नो इफ शी इज नॉट देअर व्हॉट विल आय डू? कारण मला प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीमध्ये ती लागते. मला तिला प्रत्येक गोष्ट जाऊन सांगावी लागते आणि वी आर लिटरली लाईक आमचा बॉन्ड खूप जास्त क्लोज आहे आणि शी इज क्लोजेस्ट टू माय हार्ट. आणि तिची जागा माझ्या लाईफमध्ये कुठलीच दुसरी कितीही चांगली मैत्रीण येऊ दे, ती माझी जागा नाही. तिची जागा कोणीच नाही माझ्या आयुष्यात घेऊ शकत. लाईक आय कान्ट टेल यू. ती ती मुलगी लिटरली लाईक शी इज अ जेम फॉर मी. त्याच्यानंतर तेवढं मी पुढचं तुम्हाला सांगेन. माझे खूप सारे फ्रेंड्स होते. तर अजून एका फ्रेंडबद्दल मी खूप सारे फ्रेंड्स सांगते तुम्हाला माझे. बेसिकली अनिकेत राठोड, अनिकेत विस्पुते, श्रेयस मुक्तालकर, सुशील सरपे, अथर्व तेजाले. मला ह्यांच्याबद्दल सांगायचं आहे. तर परत शुभम चौधरी, अखिलेश केतकर, हे मुलं मी बेसिकली मेन्शन करेन. सगळी मुलं खूप चांगली होती आणि म्हणजे असाइनमेंटमध्ये हेल्प करणं असू दे किंवा आमची बाकीची मस्ती मजाक असू दे, कल्चरल फेस्टमधली मजा असू दे, त्याच्यानंतर जे क्लासमध्ये होणाऱ्या छोट्या-मोठ्या गोष्टी असू दे,
म्हणजे आमच्यात असं नाही, आमच्यात भांडणं पण झाली. माझ्यात आणि अनिकेतमध्ये खूप मोठी भांडणं झालेली अनिकेत राठोडमध्ये. पण तरी पण आम्ही ती नंतर सॉर्ट करून आमची फ्रेंडशिप जशी आहे तशी आता कंटिन्यू करतोय. आणि ती खरंच सगळी पोरं खूप चांगली आहेत. म्हणजे रिस्पेक्टफुल, तुम्हाला त्यांच्यासोबत सेफ फील होईल आणि सगळी पोरं म्हणजे खूपच चांगली होती. अ, तर श्रेयस आणि माझी फ्रेंडशिप झालेली प्रॅक्टिकल्समध्येच. आम्ही एका प्रॅक्टिकलच्या बॅचमध्ये होतो. सो बेसिकली आमची पण खूप चांगली फ्रेंडशिप होती. अ, आणि लिटरली म्हणजे असाइनमेंट्स इथून तिथून गोळा करून एकमेकांना पाठवणं, त्या कंप्लीट करणं रात्रभर सगळे आम्ही क्लासमधले जे काही फ्रेंड्स आमचा ग्रुप होता, आम्ही सगळे एकसाथ कंप्लीट करायचो. त्यात मी सी-आर होते म्हणून थोड्या जास्त रिस्पॉन्सिबिलिटीज होत्या माझ्याकडे. त्याच्यानंतर अनिकेत विस्पुते मी मेन्शन करीन. माझा खूप चांगला फ्रेंड होता तो. म्हणजे पहिले आमची एवढी फ्रेंडशिप नव्हती. पण नंतर आमची फ्रेंडशिप झाली आणि त्याच्यानंतर आमची फ्रेंडशिप झाल्यानंतर आम्ही म्हणजे प्रत्येक फेस्टला सेलिब्रेट करणं, म्हणजे एन्जॉय करणं. त्याच्यानंतर भरपूर सारे आहेत तसे म्हणजे आम्ही सिक्रेट्स पण एकमेकांशी शेअर केलेत. तर आमची खूप चांगली फ्रेंडशिप होती. त्याच्यानंतर सुशील आणि माझी फ्रेंडशिप जास्त ILPमध्ये झाली. म्हणजे टी-सी-एसची ILP होती, तिथे आम्ही होतो. तर मग तिथे माझी खूप चांगली त्याच्याशी फ्रेंडशिप झाली. त्याच्यानंतर अथर्व तेजाले, त्याच्याशी आतासुद्धा आहे बोलणं माझं. तर मग तो पण खूप चांगला मुलगा होता. म्हणजे त्याच्याशी पण बेसिकली मी खूप साऱ्या गोष्टी शेअर केल्यात आणि आम्ही अ, अभ्यासात पण सगळे एकसाथ असायचो. त्याच्यानंतर अखिलेश केतकर, शुभम चौधरी हे लोकं तर म्हणजे असंच अभ्यासाशी जास्त रिलेटेड गोष्टी असायच्या. पण म्हणजे त्या दोघांशी पण माझी खूप चांगली फ्रेंडशिप होती. अ, त्याच्यानंतर एक गिरिजा गुप्ते म्हणून मुलगी होती, तिच्याशी पण मी आता बोलते. ती होती दुसऱ्या डिपार्टमेंटमधली. पण तरी पण आमची एक डिझायनिंग क्लबच्या थ्रू ओळख झाली होती. तर त्याच्यानंतर अजून पण आम्ही एकमेकींशी बोलतो. तर मग आम्ही तासनतास बोलतो, एकमेकींशी सिक्रेट शेअर करतो. आम्ही एकमेकींशी बोलतो. आमचा पण तेवढा चांगला क्लोज बॉन्ड आहे. तर अजून मी मेन्शन करीन आता अ, ह्या तर होत्याच कॉलेज फ्रेंडशिप्स. अजून अ, त्याच्यानंतर मी अजून एक माझा खास फ्रेंड होता, ज्याच्याबद्दल मी तुम्हाला आता पुढे सांगेन. ILPचं मी सांगतेच आहे. आणि शुभम कोळी नावाचा पण एक मुलगा होता माझ्या क्लासमध्ये. तो माझ्या मागेच एक्झाम्सला वगैरे बसायचा. तो पण माझा खूप चांगला फ्रेंड होता. म्हणजे बेसिकली आम्ही स्टडीमध्ये खूप एकमेकांची हेल्प केलेली आहे प्रत्येक पॉईंटला. त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्हाला माझ्या ILPचे फ्रेंड्स सांगते. तर ILP म्हणजे TCSमध्ये ट्रेनिंग प्रोग्राम होता, जेव्हा TCSमध्ये मी लागलेले. सो बेसिकली TCSमधली सर्वात बेस्ट थिंग म्हणजे मला जेव्हा कळालं की माझ्या क्लासमधला म्हणजे माझं फर्स्ट इयरपासूनचा माझा बेस्ट फ्रेंड ओमकार पाटील, तो पण माझ्यासोबत आहे त्या ILPमध्ये, माझीच बॅचमध्ये आहे. सो मला पहिलं वाटलेलं की इथे कशी लोकं असतील ट्रेनिंगमध्ये, मी कोणाला ओळखत नाही. पण मला जेव्हा कळालं की तो आहे माझ्यासोबत, तेव्हा मला खूप असं हॅपी फील झालेलं. तर मी त्याची तुम्हाला हिस्ट्री सांगते. हाच माझा खास फ्रेंड ज्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार होते. तर फर्स्ट इयरमध्ये रँडमली एक BEE प्रॅक्टिकल होती, ज्याच्यामध्ये मुलगा-मुलगीची पेअर केलेली आणि आम्हाला असं एक प्रॅक्टिकल परफॉर्म करायचं होतं. तर तेव्हा माझा ओमकार पार्टनर होता. तर तेव्हा मला असं वाटायचं की अरे, म्हणजे खूप साधा-सिधा पोरगा आहे आणि आहे म्हणजे तो साधा-सिधाच आहे. तर तेव्हापासून आमची फ्रेंडशिप झालेली आणि मग आम्ही एकाच बॅचमध्ये होतो मोस्टली पूर्ण इंजिनिअरिंग. आणि मग आमची मस्ती मजाक चालायची, आमच्या गप्पा चालायच्या, आमची एकमेकांशी आम्ही गोष्टी शेअर करायचो. त्याच्यानंतर आता पण म्हणजे असं रँडमली तू बुटकीचा आहेस, तू हेच आहेस, तू तेच आहेस, असं आमची मस्करी चाललेली असते. तर ILPमध्ये 3 महिने पण आम्ही खूप एन्जॉय केलंय. त्याच्यानंतर आम्ही कॉलेजमध्ये पण कल्चरल फेस्टिव्हल्स असतात, त्याच्यात पण खूप एन्जॉय केलं. आणि आता पण आम्ही दोघं TCSमध्येच काम करतो, डेव्हलपरच आहोत. तर मग आम्ही इथे पण म्हणजे आमचे आहेच कॉन्स्टंट कन्व्हर्सेशन आहेतच चालू. तर मग आम्ही म्हणजे आमचा एकमेकांशी खूप चांगला बॉन्ड आहे, की आम्ही खूप गोष्टी एकमेकांशी शेअर करतो बेसिकली. म्हणजे असं बहीण-भाऊ, फ्रेंडशिप असा म्हणजे मिक्सच बॉन्ड आहे. तर म्हणजे खूप चांगला बेसिकली बॉन्ड आहे. आणि जी मी कॉलेजमधली माझी सगळी मुलं मेन्शन केली ना, म्हणजे अनिकेत राठोड, अनिकेत विस्पुते, श्रेयस मुक्तालकर, ओमकार पाटील, सुशील सरपे, अथर्व तेजाल, शुभम चौधरी, अखिलेश केतकर, त्याच्यानंतर शुभम कोळी,
ही सगळी पोरं खरंच खूप चांगली म्हणजे जेन्युइन साधी खूप चांगली पोरं आहेत ती. म्हणजे आता पण आमचं बोलणं झालं ना, की म्हणजे चांगलंच वाटतं आणि ILPच्या माझ्या फ्रेंड्सला भेटल्यानंतर ना, तर मला खूप असं मस्त वाटतं. कारण ते आमची सर्वात बेस्ट ILPची बॅच होती. त्याच्यामध्ये मी मेन्शन करीन ऋतुजा येवले. ती माझ्याच कॉलेजमध्ये होती. अ, तिथे आमचं चांगलं फ्रेंडशिप झाली. मग श्रेया पानसरे आहे. त्याच्यानंतर मग मी सांगेन जुई मांडगुळकर आणि बेसिकली दुसरी खुशी. तर आम्ही दोघं TRमध्ये होतो तिघीसोबत आणि नेहा वेदक. तर मग नेहा वेदक आणि ह्या दोघी पण माझ्याच कॉलेजमध्ये होत्या. पण आमचे डिपार्टमेंट्स वेगळे होते आणि मग त्याच्यामुळे आमचं बोलणं नाही झालं कधी. पण आमची ILPमध्ये खूप चांगली फ्रेंडशिप झाली होती. अ, आमचा एक ग्रुप झाला होता. त्याच्यात अचिंत्य आणि सुयश आणि नेहा, ओमकार, विशाखा, सुशील आम्ही सगळे असे एकसाथ होतो खूप सारे करण वगैरे. अं, तर मग आम्ही सोबत बसायचो, जेवायचो. हितेश, नीरज पण कॉलेजमध्ये माझा फ्रेंड होता कलारागमध्ये. त्याच्यानंतर ILPमध्ये पण तो होता. तर त्याला पण मग ॲक्चुअली मला खूप चांगलं वाटलेलं, की हां, आता म्हणजे आहे कोणतरी फ्रेंड माझ्या TRमध्येच आहे. तर मग आमची पण खूप चांगला बॉन्ड आहे. म्हणजे नीरज पण खूप चांगला मुलगा आहे. त्याच्यानंतर मग आमचा असा ग्रुप होता. तर तिथे मला माझी एक चांगली म्हणजे नेहा वेदकशी माझी खूप चांगली फ्रेंडशिप झाली होती आणि आमचे खूप सारे डिस्कशन्स व्हायचे. आता ती नाही आहे इंडियामध्ये, ती बाहेर शिकते. तर ती पण माझी खूप चांगली फ्रेंड आहे. त्याच्यानंतर मग जुई आणि खुशी आम्ही एकाच रोमध्ये बसायचो लाइक बेसिकली. सो जुईशी मी आत्ता अशा प्रचंड गोष्टी शेअर करते आणि म्हणजे जुईचे खूप कॉल्स म्हणजे बर्थडेला पण ती 12ला वगैरे कॉल करणार मला. खरंच म्हणजे खूप चांगली आहे ती माझी फ्रेंड. तर मग खुशी पण खूप क्यूट आहे. छान आहे मुलगी ती पण. त्याच्यानंतर मग विशाखा साखरकर. आता तिचं लग्न झालं. तर मग ती बेसिकली माझी खूप चांगली फ्रेंड होती आणि ILPमधला भरपूर सारा टाईम आम्ही एकसाथ स्पेंड केलाय. म्हणजे आम्ही जेवायला सोबत जाऊ, त्याच्यानंतर आम्ही चालायला सोबत जाऊ. आम्ही खूप साऱ्या गोष्टी 3 महिन्यात आम्ही खूप आणि रँडमलीच आमची ILPमध्ये भेट झालेली. असं नाही की फर्स्ट दिवशीच झाली. आमची नंतर बोलण्यामध्ये असं पूर्ण ILPमध्ये आमची भेट झाली. तर मग आमचं म्हणजे खूप जास्त चांगला बॉन्ड आहे माझा आणि विशाखाचा. तर म्हणजे विशाखा म्हणजे खूप अशी क्लोज टू द हार्टवाली फ्रेंड आहे. त्याच्यानंतर ILPमध्ये अ, ILPमध्येच ॲक्चुअली ओमकार, सुशील माझा असा तिघांचा खूप चांगला ग्रुप झाला होता. टू द ILP नंतर मी माझ्या PGबद्दल सांगेन आता. आता जिथे मी PGमध्ये राहते माझ्या जॉबसाठी, तिथे मला खूप चांगल्या पोरी होत्या. म्हणजे तेजस्विनी असेल, सृष्टी असेल, माझा त्यांच्याशी बॉन्ड होता. त्याच्यानंतर मग ऐश्वर्या म्हणून माझी रूममेट होती. तर तिच्याशी पण माझा खूप चांगला बॉन्ड होता आणि आम्ही एकमेकांशी खूप साऱ्या गोष्टी शेअर करायचो. आता रिसेंटली सांगेन मी, आत्ता ह्या ज्या 3 पोरी आहेत माझ्यासोबत, म्हणजे गीताली, मानसी आणि धनश्री. आता मानसी आणि धनश्री तर छोट्या आहेत, 12th स्टँडर्डमध्येच आहेत अजून, पण आम्हाला असा एज गॅप कधीच फील होत नाही. आणि गीताली आहे ती माझ्यापेक्षा 2 वर्ष लहान आहे. तर आम्ही बेसिकली तिघी खूप चांगला म्हणजे दोघी खूप चांगला बॉन्ड शेअर करतो. म्हणजे आम्ही खूप साऱ्या त्या 3 पोरी माझ्या खरंच खूप क्लोज टू द हार्ट आहेत आणि मी लास्टपर्यंत त्यांना माझ्या लाईफमध्ये ठेवणार आहे. तर मग आम्ही कुठल्याही गोष्टीवरती वाईब करू शकतो. आमचे लेट नाईट मूव्ही डेट्स आहेत किंवा आम्ही काही ट्रेंड्स जे Instaचे फॉलो करत असतो. त्यानंतर आम्ही डान्स करतो, आम्ही गाणी गातो, आम्ही वाईब करतो, आम्ही गॉसिप करतो, आम्ही स्प्लिट्सविला एकसाथ बघतो, बिग बॉस एकसाथ बघतो. आम्ही ह्याच्या म्हणजे गॉसिप्स त्याच्यानंतर मग परत टी इज अवर फेव्हरेट टॉपिक. त्याच्यानंतर मग आम्ही खूप साऱ्या गोष्टी डिस्कस करतो, एकत्र खातो, जेवण बनवतो. म्हणजे लिटरली 24 आवर्समधले हाफ अँड मोस्टली मी त्यांच्यासोबतच असते आणि मला खूप म्हणजे आम्ही फिरायला जातो किंवा असं कुठेही छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये पण आम्ही काहीही केलं तरी आम्हाला त्याच्यामध्ये पीस, आनंद एक दिवसातला तो एलिमेंट असतो जिथे तुम्हाला पीस पाहिजे असते, तर तो एलिमेंट त्या आहेत माझ्यासाठी. खूप भारी पोरी आहेत त्या आणि म्हणजे मला त्यांच्यासोबत असं चांगलं वाटतं. जर लिटरली त्या दोघी चालल्यात मानसी आणि धनश्री कारण त्यांची 12th होते. पण जर गीताली पण गेली तर लिटरली लाईक मला
त्या पीजीमध्ये असं जावंसंच नाही वाटणार, कारण नाहीतर मग ती एनर्जी नाही आहे त्या पीजीमध्ये. तो त्याच्यानंतर मग नेक्स्ट थोडंसं ऑफिस फ्रेंडशिप्सबद्दल सांगेन आता. ऑफिसमध्ये खूप स्ट्रेसफुल लाईफ असते. एकतर खूप काम असतं आणि तुम्हाला जर ऑफिसमध्ये एन्व्हायर्नमेंट आणि फ्रेंड्स आणि टीम चांगली नाही भेटली, तर त्याचा काही उपयोग नाही. तुम्हाला जर म्हणजे फक्त कामासाठी जाण्याचा उपयोग नाही. आमच्या ऑफिसला माझी टीम इतकी चांगली आहे, की मला एवढं मस्त वाटतं ना, की मला असं लाईक खूप पीसफुल फील होतं. असं कामातून काहीतरी आपल्याला ब्रेक पाहिजे असेल, आपण जाऊन त्यांच्याशी बोललो, थोडी मजाक केली, खूप चांगलं वाटतं. आणि तसे खूप चिल आणि खूप चांगली लोकं आहेत आमच्या टीममध्ये. तर जास्त वाइब मॅच होते त्यांची नावं सांगेल तर मुलींमध्ये तर सगळ्याच मुली चांगल्या आहेत. बोलूच नाही शकत. पण माझं चांगलं आहे म्हणजे निधी, आकांक्षा, कल्पना, ऐश्वर्या, राधिका, निकिता, श्रुती. अ, तर ह्या लोकांशी माझं चांगलं आहे. त्याच्यानंतर मग पोरांना झालं मयूर, अ, वैभव, धीरज, रघुराम, सत्यजित, सूरज, अक्षय, रफी, श्रीजित, म्हणजे सगळीच मुलं बेसिकली चांगली आहेत. तर तसं तर मी कोणाला विसरलं नाही, पण सॉरी जर मी विसरले असेल. तर मग आता मी तुम्हाला सांगेल, की माझा निकिताशी म्हणजे आमचं 5 लोकांचं म्हणजे आता आम्ही जेवायला जातो, तर राधिका, ऐश्वर्या, मयूर, मी बेसिकली आम्ही असं जातो जेवायला, निकिता. तर ऐश्वर्या आणि राधिका सुद्धा माझ्या खूप चांगल्या फ्रेंड्स आहेत. आणि नंतर मी सांगेन, की अ, निकिता. निकिता आणि मी दोघं पण डेव्हलपर्स आहोत आणि आमचा खूप चांगला आधीपासून बॉन्ड आहे. म्हणजे पहिले जेव्हा मी ऑफिसला आले ना, मला असं नव्हतं वाटलं, की बेसिकली मी कोणासोबत तरी वाइब करू शकीन. मला असं पण नाही वाटलं, की म्हणजे एवढं चांगलं माझा कोणाशी बॉन्ड होईल ना, कारण 2 वर्षात माझे खूप चांगले बॉन्ड्स झाले इथल्या लोकांशी. कारण एवढी चांगली मनमिळाऊ आणि खूप चांगल्या स्वभावाची लोकं आहेत इथे माझ्या ऑफिसमध्ये. तर मी निकिताचं मेन्शन करीन. निकिता आणि माझ्यात एज गॅप आहे. पण मला ते कधीच तसं ऑनेस्टली फील नाही झालं. तिला माझ्या चॉईसेस माहिती आहेत, तिला माझ्या गोष्टी माहिती आहेत, मला काय आवडतं, काय नाही आवडतं, मी कधी कशी वागेन, कशी रिॲक्ट करेन, हे सगळं आता तिला माहिती आहे. आणि तिला माझे भरपूर सिक्रेट्स माहिती आहेत आणि ती ॲज अ मोठ्या बहिणीसारखी मला खूप चांगले सजेशन्स पण देते. पण बेसिकली मला म्हणजे निकिता नसेल ना एक दिवस ऑफिसमध्ये, तर मला असं होतं, "अरे यार, आज किती बोर दिवस जाईल." असं होतं. कारण मला ना खूप अशी सवय झाली आहे तिची. तर म्हणजे मला लागतेच ती आणि मग आम्ही खूप साऱ्या गोष्टी त्यांच्यासोबत डिस्कस करतो. अ, त्याच्यानंतर आता आमच्यासोबत म्हणजे आधी एवढं माझं रेश्माशी बोलणं नाही व्हायचं. बट आता माझं रेश्माशी जास्त बोलणं होतं. कारण आम्ही म्हणजे खालीच बसतो ना. तर मग अ, ती पण चांगली मुलगी आहे म्हणजे असे आमचे जोक्स आणि हे असतात आणि आमचं कॉमन डिस्कशन काय आहे तर बुक्स. मग बुक्सवरून पण आमचं खूप जास्त बोलणं होतं. ती पण बुक्स वाचते, मी पण बुक्स वाचते. त्याच्यानंतर मग मी अजून एक म्हणजे लाइक निकिता आणि मयूरशिवाय माझी लाईफ ऑफिसची थोडी बोरिंगच आहे. तर मग मी मयूरचं मेन्शन करीन. तर मयूर खूप चांगला मुलगा आहे. लिटरली म्हणजे ग्रीन फॉरेस्ट इन फ्रेंडशिप. त्याविषयी तुम्ही लिटरली काहीही मी जाऊन बोलू शकते. मी बोलले तर पोरगा मला जज नाही करणार. तो तिथे मला चांगले सोल्युशन्स देईल आणि तो खूप, खूप, खूप चांगला आहे. तर ही खोटी-बिटी तारीफ नाही सांगत मी. हे खरं-खरं आहे, की म्हणजे ऑफिसचं पण काय स्ट्रेस असेल किंवा पर्सनलसुद्धा असू दे, मी जाऊन त्या पोराशी डिस्कस करू शकते. म्हणजे मला तिथे करेक्टच सोल्युशन भेटणार आहेत. कधी चुकीचे सोल्युशन्स भेटणार नाहीत हे मला माहिती आहे अँड आय एम शुअर. आम्ही ऑफिसमध्ये पण इव्हेंट्स वगैरे चांगले एन्जॉय करतो. जेवण वगैरे सोबत करतो. टी ब्रेक आहे, स्नॅक्स ब्रेक आहे, त्याला पण जातो. मग असं थोडंसं नाही कामामधून ब्रेक पाहिजे असेल, मग आम्ही एकमेकांशी बोलतो. असं म्हणजे बेसिकली टीममधल्या भरपूर लोकांशी आहे माझं असं. पण मयूर माझा थोडा चांगला जास्त फ्रेंड आहे. तर म्हणजे आमची अशी छोट्या-मोठ्या गोष्टींवरून अशी मस्ती-मजाक म्हणा एक भांडणं पण होतात. पण नंतर मग ते लगेच सॉर्ट पण होतं. त्याच्यानंतर मग आता हल्लीच माझा
सूरज सत्यजितसोबत चांगला बॉन्ड झाला आहे. म्हणजे माझ्यावर गोष्टी आता सूरज टेस्ट करतो. सूरज इज लाइक माय फेव्हरेट टेस्टर नाव. आणि नंतर सत्यजितचं बोलायचं, शी पण माझा कमी वेळात खूप चांगला बॉन्ड झाला आहे आणि आम्ही खूप म्हणजे असं आता गप्पा वगैरे असं मारतो. म्हणजे मी तिथे जाऊन त्याच्याकडे बसीन आणि मग आम्ही अशा एक गप्पा वगैरे मारतो. तर खूप चांगला आमचा पण बॉन्ड झाला आहे. तेवढ्या कमी टाईमामध्ये मला इतके चांगले बॉन्ड्स झालेत ऑफिसमध्ये, की मला म्हणजे ऑफिसमध्ये असं तुम्ही अर्धा टाईम नाही का ऑफिस आणि पी-जीमध्येच घालवते. तर तिथे तुमची लोकं चांगली असली पाहिजे. तर माझ्या ऑफिस आणि पी-जीमध्ये खरंच खूप चांगली लोकं आहेत मेन्शन करेन. तर ह्या माझ्या काही फ्रेंडशिप्स आहेत ज्या वर्थ मेन्शनिंग होत्या. ही लोकं आजही म्हणजे माझ्याशी खूप चांगल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. सगळी जेवढी मी मेन्शन केली व्हिडिओमध्ये आणि सगळे म्हणजे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. सो बेसिकली मला हेच बोलायचं आहे, की आय एम ग्रेटफुल टू हॅव सच ब्युटिफुल फ्रेंडशिप्स त्या लोकांना भेटत नाहीत. अशा फ्रेंडशिप्स ज्या तुमच्यासाठी कधीही तुमच्या हायस लोजमध्ये आहेत. तर अशा फ्रेंडशिप्स जपून ठेवा आणि मी एवढंच सांगेन, की आय एम द लकीएस्ट इन फ्रेंडशिप्स अँड टचवूड माझ्या फ्रेंडशिप्सला कोणाची नजर नको लागू दे. त्याच्यामुळे अशाच मी अजून स्टोरी टाईम्स तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. तर माझ्या चॅनल लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि माझ्या सगळ्या फ्रेंड्सला आय लव्ह यू द मोस्ट आणि मी तुमच्यासाठी कधीही अवेलेबल असेन. यू कॅन रीच आउट टू मी एनी टाईम. या व्हिडिओमध्ये जेवढे फ्रेंड्स मी बोलले आणि ॲक्च्युली मला डेव्हलपमेंटमध्ये पण सांगायला आवडेल, की ते लोकं वेगळ्या भाषेतल्या वेगळ्या लाईक त्यांचं कास्ट वेगळी आहे, बट इट इज लाईक ते मॅटर नाही करत. आमची पण फ्रेंडशिप खूप चांगली आहे. जसं व्यंकट आहे, प्रशांत आहे, सौमिका आहे, आरजू आहे. माझ्या यांच्याशी खूप चांगली फ्रेंडशिप आहे आणि आम्ही डे टू डे लाईफमध्ये जेव्हा कामं करतो तेव्हा आम्हाला म्हणजे आमची लँग्वेजेस वेगवेगळे असले तरी इंग्लिश इज अ लँग्वेज विच कीप्स अस युनायटेड आणि आम्ही एकमेकांसोबत खूप चांगला बॉन्ड शेअर करतो. लावण्यासोबत पण माझा खूप चांगला बॉन्ड आहे ॲक्च्युली. आमची डेव्हलपमेंट टीम खरंच सगळी पूर्णच खूप चांगली आहे. तर बेसिकली माझे कॉर्पोरेट लाईफमधले फ्रेंड्स, माझ्या कॉलेजमधले फ्रेंड्स, माझ्या स्कूल्समधले फ्रेंड्स, माझ्या इंजिनिअरिंगमधले फ्रेंड्स, माझ्या ILPमधले फ्रेंड्स, कंपनीमधले फ्रेंड्स, हे सगळे फ्रेंड्स मी तुम्हाला मेन्शन केलेत. त्याच्यानंतर मला अजून 2 फ्रेंड्स सांगायचे राहिले तुम्हाला. जे मी DCSमध्ये लागले तेव्हापासून आमची जरा चांगलं बॉन्डिंग झालं आहे. म्हणजे आधी पण आमचं होतं कॉलेजमध्ये, बट तेव्हा जास्त झालं. सो इट इज प्रीतम अँड निशांत. तर निशांत सूर्यवंशी आणि प्रीतम म्हात्रे. तर हे दोघं पण माझे खूप चांगले फ्रेंड्स आहेत आणि आमचं आता पण म्हणजे आहे तेवढा चांगला बॉन्ड, की म्हणजे एकमेकांची गोष्टी वगैरे शेअर करतो आम्ही. तर तेव्हा DCSमुळे आमची जास्त चांगली फ्रेंडशिप झालेली आणि आय थिंक की हा व्हिडिओमध्ये जेवढ्या मी फ्रेंडशिप्स मेन्शन केल्यात, त्या सगळ्या फ्रेंडशिप्स वर्थ मेन्शनिंग आहेत आणि त्या लोकांनी माझ्या आयुष्यामध्ये एका एका पॉईंटला खूप जास्त रोल प्ले केला आहे आणि अजूनपर्यंत ते माझ्या लाईफमध्ये आहेत आणि असेच राहावेत. तर हे सगळे माझे फ्रेंड्स जेम्स आहेत आणि आय रिअली लव्ह ऑल ऑफ देम. सो थँक यू फॉर एक्झिस्टिंग. थँक यू फॉर बीइंग देअर विथ मी, फॉर मी. सो येस, आजच्या स्टोरी टाईमसाठी एवढंच. अजून एक तुमच्यासाठी पुढे मी अजून भरपूर सारे स्टोरी टाईम्स आणि भरपूर सारे वेगवेगळे व्हिडिओज घेऊन येईन. स्टे ट्यून्ड. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. मीट यू नेक्स्ट इन नेक्स्ट व्हिडिओ.